आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवलीत, तेही अगदी माफक दरात. नॅप आय हॉस्पिटल मिरज संचलित विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर मध्ये आजपर्यंत 15,000च्या वर डोळ्यांची ऑपरेशन्स, विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया, डोळे तपासणी, चष्मा, तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार, डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार. आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर, प्रहार कार्यालयाच्या शेजारी, सनराइज टॉवर, श्रीधर नाईक चौक, मुंबई गोवा हायवेवर, कणकवली. निसर्गसंपन्न अशा वेंगुर्ला तालुक्याला समृद्ध असा साहित्यिक वारसा लाभलेला आहे. हा तेजस्वी वारसा उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीला समजावून दिला पाहिजे. विद्यार्थ्यांना साहित्याची आवड निर्माण व्हावी, ललित साहित्याविषयीची अभिरुची निर्माण व्हावी, मुलांनी अवांतर वाचन करावं, नामवंत साहित्यिकांशी मुलांची भेट घडून आणावी, ही व अशी अनेक उद्दिष्ट समोर ठेवून आनंदयात्री वाङ्मय मंडळाने बालकुमार साहित्य संमेलनाचं आयोजन केलं आहे. आम्ही आनंदयात्री वाङ्मय मंडळ 22-23 डिसेंबर रोजी तुळस गावामध्ये नवांकुर बालकुमार साहित्य संमेलन आयोजित करत आहोत. यामध्ये यापूर्वी यात्री वाङ्मय मंडळाने त्रैवार्षिक अशी 3 संमेलनं, मोठी संमेलनं वेंगुर्ला शहरामध्ये घेतलेली आहेत आणि आता प्रथमच आम्ही हे बालकुमार साहित्य संमेलन घेत आहोत आणि ते ग्रामीण भागामध्ये घेत आहोत. या नवांकुर बालकुमार साहित्य संमेलनामध्ये सलग 3 दिवस विविध प्रकारचे कार्यक्रम असतील. यामध्ये 21 तारखेला संमेलनानिमित्त ठेवलेल्या स्पर्धा आहेत. या स्पर्धांमध्ये वक्तृत्व स्पर्धा 2 गटांमध्ये आहे. वक्तृत्व स्पर्धेचा विषय आहे माझा आवडता लेखक किंवा कवी. त्यानंतर निबंध स्पर्धा आहे, याचा विषय आहे मी वाचलेले पुस्तक. त्यानंतर एक कथाकथन स्पर्धा आहे 8वी ते 10वी या गटासाठी. निबंध स्पर्धासुद्धा 8वी ते 10वी या गटासाठीच आहे. आणि 21 तारखेच्या स्पर्धा झाल्यानंतर 22 तारखेला ग्रंथदिंडीचा कार्यक्रम असेल. ही ग्रंथदिंडी तुळसमधील जयतीर देवस्थानापासून शिवाजी हायस्कूलपर्यंत निघेल आणि या दिंडीमध्ये ढोल पथक, झांज पथक, त्यानंतर लेझिम पथक, भजनी मंडळ इत्यादी असतील. गावातील स्त्री पुरुष पारंपरिक वेशामध्ये सहभागी होतील आणि अतिशय आकर्षक अशी ही ग्रंथदिंडी असेल. ग्रंथदिंडी शिवाजी हायस्कूलमध्ये विसर्जित झाल्यानंतर त्या ठिकाणी अल्पोपहार आणि चहा असेल. नंतर 23 तारखेला दिवसभर मुख्य कार्यक्रम असणार 10 ते 5 या वेळेमध्ये. 10 ते 12 हा 2 तासाच्या काळामध्ये उद्घाटनाचं सत्र होईल. उद्घाटन सत्रामध्ये आलेल्या मान्यवर लेखकांचं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर अध्यक्षीय मार्गदर्शन होईल. अध्यक्ष म्हणून या संमेलनाला आम्हाला पूर्वी म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, लेखक, प्रकाशक आणि संपादक असे असलेले मदन हजेरी राजापूर हे आम्हाला अध्यक्ष म्हणून मिळालेले आहेत. ते अध्यक्ष म्हणून ते उपस्थित राहणार आहेत. त्यांचं अध्यक्षीय भाषण होईल आणि त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना आम्ही व्यासपीठ देणार आहोत. यामध्ये स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांना तिथे व्यासपीठ मिळेल. वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आलेला, त्याचबरोबर कथाकथनमध्ये प्रथम क्रमांक आलेला आपापली कला सादर करतील आणि त्यानंतर प्रस्थापित कवींनी मुलांसाठी लिहिलेल्या कवितांचं विद्यार्थ्यांनी केलेलं सादरीकरण हा जाऊ कवितेच्या गावा नावाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर भोजनासाठी वेळ दिला जाईल. भोजनासाठी वेळ 1:30 ते 3 हा असेल. 3 बरोबर वाजता दुसरं सत्र सुरू होईल. या सत्रामध्ये जेवणानंतरच्या सत्रामध्ये एक 20 मिनिटांचं मार्गदर्शन, एक कथाकथन कसं असावं या संदर्भातलं कथाकथनाची दशसूत्री आणि कथाकथन याविषयीचं मार्गदर्शन होईल. आणि यानंतर महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे लेखक आपल्या भेटीला. या कार्यक्रमांतर्गत मान्यवर लेखकांशी आपले विद्यार्थी संवाद साधतील, गप्पा करतील. हा कार्यक्रम साधारण 40 मिनिटांचा होईल आणि
शेवटचं सत्र असेल ते म्हणजे समारोपाच्या कार्यक्रमामध्ये पारितोषिक वितरण आणि अध्यक्षीय समारोप या ठिकाणी होईल आणि या बालकुमार साहित्य संमेलनाचा समारोप होईल. आता हे बालकुमार साहित्य संमेलन आम्ही प्रथमच घेतो आहोत. यामध्ये उद्दिष्ट आमची अनेक आहेत की विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड लागावी, विद्यार्थ्यांना साहित्याची रुची निर्माण व्हावी, अभिरुची संपन्नता यावी आणि विद्यार्थ्यांना एकूणच याच्यातून या संमेलनामधून मनोरंजन होईल, त्याचबरोबर ज्ञानप्राप्ती होईल आणि अशा प्रकारची साहित्याकडे त्यांचा ओढा निर्माण व्हावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करत आहोत. अशा प्रकारचा कार्यक्रम किंवा बालकुमार साहित्य संमेलन घ्यावं असा विचार आमच्या मनात आला. याचं कारण की अलीकडे जो एक मराठी माध्यमाविषयी असलेली उदासीनता दिसून येते, तर मराठी मातृभाषा आपली त्याचं जतन व्हायला हवं आणि मातृभाषेतील साहित्य विद्यार्थ्यांनी वाचलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे. कारण साहित्य म्हणजे तरी काय, तर लेखकांनी सुंदर अशा भावना, सुंदर असे विचार सुंदर रीतीने आविष्कृत केलेले असतात, ते असतं साहित्य. आणि या साहित्याच्या वाचनामधून विद्यार्थ्यांच्यामध्ये एक प्रकारची सक्षमता येते, विचारांना दिशा मिळते, त्यांना अनेक प्रकारचं जीवनात कशा प्रकारे उभं राहावं, विचार करावा याविषयीचं मार्गदर्शन मिळतं. त्याचबरोबर अनेक प्रकारचे जे ताणतणाव असतात त्यातून थोडीशी मोकळीक मिळावी, आनंद मिळावा, थोडीशी मनाला टवटवी यावी यासाठी काव्य, संगीत यासारख्या कला आवश्यक असतात. तर त्याचं महत्त्व विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच जर कळलं तर पुढील आयुष्यामध्ये ते सक्षम रीतीनं आपल्या आयुष्यात उभे राहू शकतील आणि समस्यांना सक्षमपणे तोंड देऊ शकतील. यासाठी लहानपणापासूनच त्यांना साहित्याची आवड लागावी, त्यांच्यामध्ये एक वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही हे साहित्य संमेलन घेण्याचं ठरवलं आहे आणि ते आयोजन त्याचं चालू आहे. धन्यवाद. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.